धर्म ऋषी आणि संदीपक निघाले गोदावरीच्या तटावरून. येता 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 काशीच्या मणिकर्णिका घाटावर येऊन तपश्चर्येला सुरुवात झाली. तपश्चर्या हे एक कारण होतं. वेदधर्म ऋषींच्या मनामध्ये काहीतरी वेगळाच संकल्प होता. कोणासाठी? आपल्या त्या असणाऱ्या शिष्यासाठी, की हा तयारीनिशी माझ्या बरोबर इथे तर आलाय, पण इथे आता ह्याची वेगळी परीक्षा पाहिजे, म्हणून तप हळूहळू हळूहळू हळू वाढू लागलं. आणि त्या तपाचा परिणाम म्हणून हळूहळू हळू आता शरीराला रोगराई वाढायला लागली. आणि होता होता कुष्ठ रोगापर्यंत वेद धर्म ऋषींनी स्वतःला यातना करून घेतल्या. योग साधनेमध्ये हे स्वतःला शक्य होत, पण ती योग साधना करण्याची पहिली तयारी म्हणजे पद्मासन घालून बसता आलं पाहिजे. ज्या वेळेला परीक्षित राजाला ज्या वेळेला आता शुकमुनी सांगायला सुरुवात करतात त्यावेळेला शुकमुनींनी पहिलं आसन कसं घालावं इथपासून सुरुवात केली आहे. म्हणजे ज्याचा अर्थ 7 दिवसामध्ये जर का परीक्षित राजाला मोक्ष मिळत असेल, याचा अर्थ योग साधनेची तयारी किती असेल. कारण की जसं धर्मराजाने 3 वेळेला अश्वमेध यज्ञ केलेल्याचे पुराणांमध्ये उल्लेख आहेत, महाभारतामध्ये उल्लेख आहे, तसा परीक्षित राजा सुद्धा सार्वभौमत्व मिळाल्यानंतर त्याने सुद्धा 3 अश्वमेध यज्ञ केले. आणि साधारणतः असं म्हणतात की ज्याला अस्त्रविद्या शिकायची असेल त्याची पहिली योग साधना तयार पाहिजे. आणि याला अस्त्रविद्या येत होती, त्यामुळे योग साधनेची तयारी झालेली होती. त्यामुळे शुकमुनींसमोर बसल्यानंतर आसन कसं घालायचं हा प्रश्न केल्यानंतर हा आसन घालून तयार होता महाराज. म्हणून 7 दिवसात मोक्ष मिळाला. आपण 700 वर्ष भागवत ऐकलं तरी आपल्याला मोक्ष मिळत नाही, याचं कारण आपलं आसन तयार नाही आहे. हा स्वतः अभ्यास करण्याचा विषय. योग साधनेच्या बळावर वेद धर्म ऋषींनी स्वतःला अनेकविध प्रकारची रोगराई स्वतःच्या शरीराला लावून घेतली. पण त्या रोगराईचा दाह व्हायला लागल्यानंतर थोडासा स्वभाव चिडचिडा झाला. आपल्याला सुद्धा होत. सतत जर का आपण कार्यरत आपल्या घरामध्ये किंवा समाजामध्ये आपण कार्य करण्यासाठी फिरत असो आणि अचानक डॉक्टरने आपल्याला सांगितलं की 3 महिने फिरता येणार नाही, काय चिडचिड होते ना आपली. वेद धर्म ऋषींचं रागवणं सुरू झालं. आणि अदवा तदवा एके दिवशी रोज भिक्षा मागतात. त्या काळात भिक्षेवरच सगळं चालायचं. रोज काशीमध्ये विविध ठिकाणी जाऊन भिक्षा घेऊन यायची. हा संदीपक घेऊन यायचा भिक्षा आणि गुरु समोर ठेवायचा. गुरूंनी प्रसाद ग्रहण केल्यानंतर जे शिल्लक राहील ते गुरुप्रसाद म्हणून आपण ग्रहण करायचं. एके दिवशी गोड पदार्थ मिळाले, त्या दिवशी काही दुसरं मिळालं नाही. भिक्षेत जे मिळालं ते गुरूंसमोर ठेवलं. गोड खाऊ घालून मला मारून टाकायचंय का? घेऊन जा. म्हणाला ठीक आहे, जशी आपली आज्ञा. पण गुरुवर्य आज भिक्षेमध्ये वर तोंड करून बोलतोयस, मला चालता हो, हे सगळं नाटक तू माझ्या समोर करतोयस, मला माहिती आहे. व्याधी जर्जर जाहले शरीरते, हट्टीपणा तो किती. व्याधी जर्जर जाहले शरीरते, हट्टीपणा तो किती. तुला माहिती आहे मला हे आवडत नाही, चाल घेऊन जा. माझ्यासाठी दुसरं काहीतरी भिक्षा मागून आण. पुन्हा भिक्षा मागायला जायचं बाळानी. चालू ठेवा बॅकग्राऊंड बढिया. भिक्षा मागण्यासाठी पुन्हा जावं. पुन्हा काहीतरी पदार्थ मिळाले ते महाराजांसमोर आणून ठेवले. पुन्हा मला माहिती आहे तुझा सगळा खोटारडेपणा. सेवा करायची म्हणून इथे माझ्या बरोबर आलास हलकटा, हे सगळं घेऊन जा माझ्या समोरून. खोटं रागवणं, जुनं काहीतरी आठवून बोलायचे. पण तरी सेवेत ना अंतर. कितीही बोलले तरी मी ज्याच्यासाठी म्हणून इथे आलोय त्याच्यात अंतर द्यायचं नाही. गुरु मला ओरडतात आहेत. कशासाठी? माझ्या चांगल्यासाठी. चुकत त्यांचं नाही आहे, चुकत काहीतरी माझच आहे.
म्हणून पुन्हा क्षमा मागायचा, कोपऱ्यात बसून राहायचा. हे बसून काय राहिलाय, चाल जा, संध्येची वेळ झाली. क्षणभर असं बसून द्यायचं नाही, त्याला विश्रांती सुद्धा घेऊ द्यायचं नाही. सारखा आपला ओरडा काका रागवायचं. पण हे सगळं संदीप मुकाटपणे सहन करत नव्हता, स्वतःला सुधरवण्याचा प्रयत्न करत होता की मी काय केलं तर माझ्या गुरूंना बरं वाटेल, त्यांना आनंद होईल. अहो व्याधी झाली आहे, त्यामुळे शरीराचा दाह होतो तो होतो, आणि भरीला माझ्या वागणुकीचाही त्यांना एवढा संताप होतो. देवा काय केलं, अहो एवढी सगळी तपश्चर्या करतोय, गुरूंसाठी एवढी सेवा करतोय, एवढी सेवा एवढी तत्परता का धरली त्यांनी सद्गुरूंच्या सेवेची, की काशी मध्ये जाऊन सुद्धा त्या काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला हा गेलेला नाही. आणि होता 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 12 वर्ष आता पूर्ण होणार. जणू काही भगवान शंकरांना त्याची काळजी. भगवान शंकर म्हणाले, अरे गुरूंची सेवेमध्ये त्याला वेळ मिळत नाही, गुरूंच्या सेवेमध्ये त्याला वेळ मिळत नाही. म्हणून भगवान शंकरांनी विचार केला की आपणच याला जाऊन दर्शन द्यावं. कारण 12 वर्ष झाले काशी विश्वेश्वराचा घाट मणिकर्णिका घाटावरून अगदी जवळ जाता येतं. जे गेले असतील काशीला त्यांना माहिती आहे, अगदी जवळ. पण तरी हा आला नाही. का आला नाही? गुरूंच्या सेवेमध्ये तत्पर आहे, तिथे तो अंतर देत नाही. मग अशा भक्तांची काळजी भगवंत स्वतः घेतो. भगवान काशी विश्वेश्वर म्हणाले, तो येऊ शकत नाही, मी तर जाऊ शकतो ना. म्हणून हा सकाळच्या वेळेला भल्या पहाटे स्नानासाठी आला घाटावर. स्नान झालं, ओल्यानं घाटावर आला. आता वस्त्र घालायची, वस्त्र पिळायची, पिळून झालं आणि खांद्यावर वस्त्र घेऊन निघाला तो मध्येच. शंकर भंडारी भोले, शंकर भंडारी भोले, शंकर शंकर भंडारी भोले, शंकर भंडारी भोले, शंकर. भगवान शंकर प्रत्यक्ष समोर उभे राहिले त्याच्या. मस्तक पर चंद्र सूर्य, मस्तक पर चंद्र सूर्य, अंगन मो भस्म राग, अंगन मो भस्म राग, नंदीगण संग डोले, नंदीगण संग डोल. शंकर भंडारी भोले, शंकर शंकर. मुंडन की माल साज, मुंडन की माल साज, मुंडन की माल साज, मुंडन की माल साज. गंगानाथ शीश बोले, गंगानाथ. काशीनाथ जय जय बोले, काशीनाथ जय जय बोले. शंकर भंडारी बोले, शंकर. नमः पार्वती पते, हर हर महादेव. भगवान शंकरांना पाहिलं, साष्टांग दंडवत घातला. सहज होतो ना त्याला साष्टांग दंडवत असं म्हणतात. सांगावं लागतं, साष्टांग नमस्कार करा. समोरच्याचा अधिकार पाहून देहाकडून होणारी लोटांगण हे असं असतं. सहज झालं पाहिजे देहाकडून, ते सांगावं लागतं. हल्ली हल्ली नमस्कार करा हे सुद्धा सांगावं लागतं. बैलासारखं का असं वागतो माणूस कळत नाही. बरं आधी इथपर्यंत हात ठेवत होते, आता इथे ठेवतात. म्हटलं असं का ठेवतो? नाही म्हणे मोबाईल पडेल ना. म्हणलं बर, तू जीवनात पडलाय नाही हे बरं आहे. पण हात जोडून नमस्कार केला जातो महाराज. जाऊ द्या, खूप बोलण्यासारखं आहे. बुवाकडे फक्त 5 मिनिट आहे. भगवान शंकर म्हणाले, वरंब्रूही या वाक्या परिसुनी बोलता जरा. बोल काय हवंय, तुझ्यावर प्रसन्न आहे मी. म्हणाले नाही मला काही नकोय. किती साधा आहे. तो म्हणतो मला काही नकोय. हा काही नको नाही. अरे बेटा 12 वर्ष तू इथे काशी नगरीमध्ये आहेस. अरे जन्मजन्मांतरीची पुण्य खर्च करावी लागतात, तरी काशी नगरामध्ये लोकांना येता येत नाही. तू सहज 12 वर्ष इथे आहेस.
आणि मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तो विचार, तुम्ही असं काय केलंय माझ्यावर प्रसन्न आहात? अरे वेड्या, 12 वर्ष एवढा त्रास सहन करून सुद्धा गुरूंची सेवा अव्याहत चालू आहे ना, त्या सेवेवर मी प्रसन्न आहे, त्या सेवेवर मी प्रसन्न आहे. काय हवंय मागून घे. तो म्हणाला, मला काही नकोय. म्हणाला, असं नाही, मी प्रसन्न झालोय, मागून तर घ्यावं लागेल तुला. तो म्हणाला, द्यायचंच असेल तर माझ्या गुरुजींना द्या. तो म्हणाले, जरा तुमच्याकडे वेळ असेल तर थांबा, 5 मिनिटात मी जाऊन येतो, कारण भोळे बुवांकडे फक्त 5 मिनिट आहे. तो म्हणाले, हो पण तू कशासाठी जातोय? मी तुझ्यावर प्रसन्न झालोय. मग तुम्ही मला दिलंय ना काहीतरी मागायची भूक, माझ्याकडे तुम्ही मुभा दिली आहे ना मला, मग मी मागतो, पण काय हवं ते आधी माझ्या गुरुजींना विचारून येतो. किती साधा असेल, किती भोळा असेल. मी फक्त अण्णावानी भोळा आहे, तो स्वभावाने भोळा होता. नाही नाही तर या जगामध्ये भोळे अण्णाव लावून भोळेपणाने जर का वागलं ना, चालत नाही महाराज. काल आमची खूप गहन चर्चा झाली आहे. तो म्हणाला, मी माझ्या गुरुजींना विचारून येतो. आता किती सुंदर चांगला विचार आहे की नाही, की गुरुजींना लवकर बरं वाटावं, हा व्याधी काय तो जा बाबा, आणि त्यांचं तप जे काही आहे ते सुखरूप पूर्ण व्हावं म्हणून हा धावत पळत गेला, गुरुजींना साष्टांग दंडवत घातला आणि गुरुजींसमोर हात जोडून उभा राहिला. हा आता काय, सरळ बोलायचंच नाही. म्हणाले, काशी विश्वेश्वर भगवान मला प्रसन्न झाले. हो का? त्यांना दुसरं काही काम नाहीये? अरे मी एवढा तपस्वी, मला प्रसन्न नाही झाले आणि तुला प्रसन्न झाले, आला मोठा सांगायला. नाही म्हणे महाराज, खरंच प्रसन्न झाले. मग माझ्याकडे कशासाठी आलास? नाही म्हणे, त्यांनी काहीतरी मागायला मला सांगितलंय. मग मागितलं की नाही? ते म्हणाले, नाही मागायचं आहे, मला तर काही नकोय, पण मग काय? नाही म्हणे, माझी इच्छा अशी आहे की तुम्हाला हा जो काही व्याधी झालाय तो लवकर बरा व्हावा असं मागू का? हो म्हणजे मला बरं व्हावं याचं श्रेय तू घेणार? चालता हो, काही नकोय मला. तो म्हणाला, असं काही माझं चाल, मला तुझं तोंड सुद्धा बघायचं नाही, चाल निघून जा. तेव्हा इंग्लिश भाषा नव्हती. चाल निघून. आणि तो तसा झाला. भगवान शंकरांसमोर हात जोडून उभा राहिला. तो म्हणाला, माझ्या गुरुजींना काही नकोय. भगवान शंकर म्हणाले, अरे वेड्या, मी तुझ्या गुरुजींसाठी नाही आलो रे इथे, मी तुझ्या सेवेवर प्रसन्न झालोय म्हणून तुला प्रसन्न आहे, मागून घे काय हवंय ते. तो म्हणतो, मला काही नको. भगवान शंकर म्हणाले, जसं मी या काशी नगरीची सुरक्षा करण्यासाठी म्हणून माझ्या भद्राला इथे ठेवलंय, भैरवाला इथे ठेवलंय, तसं काही तुला हवंय का? तो म्हणाला, मला काहीही नकोय. माझी इच्छा होती की माझे गुरु बरे व्हावे, पण त्यांनाही ते नकोय, त्यामुळे मला काही नकोय. भगवान शंकर नाराज झाले. ठीक आहे, तथास्तु, कल्याणमस्तु, एवढा आशीर्वाद दिला आणि निघून गेले. आणि हा आपल्या नित्य सेवेमध्ये गुरुजींच्या ओरडा गागा इत्यादी सगळं सहन करत चाललंय, ह्याचा आपला आनंदाने कार्य चाललेलं आहे. आणि भगवान शंकर अस्वस्थ झाले. ते म्हणाले, काय हा मुलगा कसा तयार झालाय, की एवढं मी त्याला प्रसन्न झालोय. अरे मला प्रसन्न करण्यासाठी लोक किती तपश्चर्या करतात. असं म्हणतात, कलियुगामध्ये सगळ्यात लवकर प्रसन्न होणारी देवता म्हणजे भगवान शंकर आहे असं म्हणतात. किती लवकर? फक्त 11,000 वर्ष तपश्चर्या करायची. भगवान म्हणाले, मला प्रसन्न करून घेण्यासाठी लोक किती तपत करतात, आणि माझा तपश्चर्येने मी प्रसन्न कसा होतो ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे रावण आहे. रावणाने किती तपश्चर्या केली आहे. असे अनेक आहेत तपस्वी ज्यांनी मला प्रसन्न करून घेण्यासाठी देहाच्या काड्या करून घेतल्या, पण मी याला सहज प्रसन्न झाल्यानंतर हा नाही म्हणतो म्हणजे काय? कुछ तो गडबड आहे. आता ह्याचं उत्तर कोण देणार? एकच, ब्रह्मदेवांकडे गेले. ब्रह्मदेव म्हणाले, हे डिपार्टमेंट आपलं नाही. कसं या त्रिदेवांकडून शिकण्याची गोष्ट आहे. हे तिघही आपलं काम प्रामाणिकतेने करतात.
शंकरांच्या कामामध्ये ब्रह्मदेव डोकं मारत नाही, ब्रह्मांच्या कामामध्ये विष्णू आणि शंकर डोकं मारत नाही, विष्णूंच्या कामामध्ये हे डोकं मारत नाही. तिघांचं आपलं कार्य व्यवस्थित चाललेलं असतं. कोणी कोणामध्ये डोकं मारत नाही. आपणच आपलं काम सोडून दुसऱ्याचं कसं चाललंय, हा जरा तुम्ही हे असं तुझं बघ काय चाललंय ते या तिन्ही देवांकडून शिकण्यासंकर. भगवान म्हणाले नाही आपलं काम नाही म्हणे कोण करू ते विष्णूंना जाऊन विचारा. आणि त्याप्रमाणे भगवान शंकर क्षीरसागरी आले. भगवान नारायण प्रौढलेले होते. भगवान शंकर आलं कळल्यानंतर स्वागतासाठी स्वतः गेले आणि विचारलं तुमच्या चेहऱ्यावर चिंता का. आणि मी चिंतेचं कारण काशी नगरीमध्ये वेद धर्म ऋषी तपश्चर्येला बसलेत आणि त्यांची सेवा करण्यामध्ये त्यांचा असणारा हा संदीपक नावाचा शिष्य तो 12 वर्ष काशी सजून सुद्धा माझ्या दर्शनाला येऊ शकला नाही, गुरूंना अंतर देत नाही. या त्याच्या एकनिष्ठतेवर, या त्याच्या अनन्यतेवर, या त्याच्या सेवेवर मी प्रसन्न झालो आणि त्याला सांगितलं मागून घे काय हवंय ते. पण तो मला काही नको असं म्हणाला. पहिला भक्त मी पाहिला. भगवान विष्णू म्हणाले तुमच्याकडून कदाचित त्याला नको असेल. आय विल ट्राय. मी गेलो म्हणजे त्याला मागूनच घ्यावं लागेल. मी गेलो म्हणजे त्याला मागूनच घ्यावं लागेल. भगवान शंकर म्हणाले माझा प्रयत्न करून झालाय, तुमचं तुम्ही काय ते बघा आता. पण माझी इच्छा एवढी आहे की त्या मुलाने काहीतरी मागून घ्यावं. भगवान शंकर एवढं सांगून आपल्या निजधामाला निघून गेले आणि भगवान विष्णूंचं सुरू झालं. काय करावं. एको विष्णुर्महत भूतम भूतत भूतान्यनेक जहा त्रिलोकान व्याप्य भूतात्मा भुंक्ते विश्वभुगव्ययः. काय करावं. असंच एके दिवशी सकाळी हा नित्य नियमानं सकाळची स्नान संध्या करण्यासाठी घाटावर आला. स्नान झालं. आता संध्या करण्यासाठी बसणार. सूर्यनारायणाला अर्घ्य देणार. इदम अर्घ्यं दत्तन्न मम. एवढ्यात भगवान महाविष्णू शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगन सदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. असे भगवान पद्मनाभ समोर प्रकट झाले. आता नारायण विष्णू समोर आल्यानंतर साष्टांग दंडवत. काय येणं केलं. अरे वेड्या काय येणं केलं म्हणजे भगवान शंकर तुला प्रसन्न झाले. नवे नवे काशी नगरी तुला देत होते पण तू नाही म्हणालास. कारण काय होतस. तो म्हणाला मला काही नकोय. अरे तुला काही नकोय म्हणजे आम्ही अरे ज्यांना प्रसन्न योगीनाम हा योगी या दुर्लभ असा मी. अनेक योगी मला भेटण्यासाठी मला पाहण्यासाठी म्हणून तपश्चर्या करतात. मी एवढा सहज त्यांना प्राप्त होत नाही. योगी या दुर्लभ तो निवास. अरे असा मी यत्र योगेश्वर कृष्ण आलो तुझ्या समोर मागून घे. तो म्हणाला मला काही नको. जे भगवान शंकरांना सांगतो तेच तुम्हाला सांगतो. मला काही नको. तो म्हणाला तुला काही नको तर मग आता मग करायचं काय ते तुमचं तुम्ही ठरवा. मला काही नकोय. माझा विषय पक्का आहे. मी इथे कशासाठी आलोय. माझ्या गुरूंसाठी मी इथे आलोय. त्यांच्या सेवेसाठी इथे आलोय. त्यांची सेवा करणार. त्यांची तपश्चर्या पूर्ण झाली की त्यांच्या बरोबर जाणार. एवढाच काही तो विषय ठरलेला आहे. भगवान विष्णू म्हणाले असं चालत नाही बाळा. तुम्हा भक्तांचं आमच्यावर ऋण असतं. ते ऋण आम्हाला फेडायचं असतं. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः परि उपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अरे तुमचा योगक्षेम चालवायची आमची जबाबदारी जर का आम्ही घेतली आहे तर असंच तुला रिकाम पाठवता येत नाही बाळा. काहीतरी माग. काहीतरी माग. तो म्हणाला काही नको. तुम्ही म्हणाला कदाचित वेडाच असेल. एवढं दोघं सांगतात मागून घे मागून घे. मागून घेतलं असतं काय फरक पडला असता. फरक पडला असता. गुरूंपासून अंतर मिळालं असतं. हे सगळं चाललंय हे वेद धर्म ऋषींना माहिती नाही असं नाही.
किंबहुना भगवान शंकर आले ही परीक्षा सुद्धा कदाचित वेदधर्म ऋषींनीच घ्यायला सांगितली असावी, हा तर्काचा विषय आहे. पण भगवान शंकरांनी काम झालं नाही, परीक्षेमध्ये हा उत्तीर्ण झाला, हा डिस्टिंक्शन 100%. पण मग आता जरा दुसरं विष्णूंना सांगू, कारण ब्रह्मदेवांनी शस्त्र आधीच खाली ठेवून दिलेत, विष्णूंना पाठवलं. पण विष्णूंनी कस धरून ठेवली. विष्णू म्हणाले नाही, तुला मागूनच घ्यावं लागेल. म्हणाल मला काहीच नकोय, माझं ठरलेलं आहे, मी काही इथे मागण्यासाठी आलेलो नाही. मग भगवान विष्णू म्हणाले ठीक आहे, तुझं हे जे ऋण आहे, हे ऋण मी पुढच्या येणाऱ्या माझ्या अवतार कार्यामध्ये फेडीन. तो म्हणाले कसं? भैरवीमध्ये सांगतो. भगवान विष्णू म्हणाले काही हरकत नाही, कल्याण मस्तु, कल्याण मस्तु. भगवान विष्णू सुद्धा तिथून निघून गेले आणि इथे हा पुन्हा आपल्या गुरुजींच्या कुटीरमध्ये आल्यानंतर प्रसन्न चित्त, प्रसन्न चेहरा, शरीराला झालेले विविध प्रकारचे रोग व्याधी हे सगळे कुठे नाहीसे झाले होते हे ह्याच्या लक्षात आलं नाही. पण गुरुजी स्वस्थ चित्ताने समोर बसले, प्रसन्न मुद्रा चेहऱ्यावर पाहिल्यानंतर घालीन लोटांगण बंदीनच्या. स्वतः वेद धर्म ऋषी उभे राहिले, त्याला कवटाळून घेतलं आणि मायेचा हात त्याच्या मस्तकावरून फिरवला आणि सांगितलं, बाळा, प्रत्यक्ष नारायण तुझ्या समोर प्रसन्न होते, महादेव प्रसन्न झालेले होते आणि तू मागितलं नाहीस का बाळा? संदीपक म्हणतो, गुरुजी ह्यासाठी तुम्ही इथे आणलं नव्हतं मला, तुम्ही मला इथे आणलं होतं, कबुली अशी होती की माझी सेवा करावी लागेल. मी ह्याच ध्येयाने इथे आलो होतो, या सेवेचा काही मोबदला मला मिळावा अशी माझी काही अपेक्षा नाही महाराज. पण तुम्हाला बरं झालेलं पाहून मला अत्याधिक आनंद झालेला आहे. अरे वेड्या, ही तर तुझी मी 12 वर्ष पाहिलेली परीक्षा होती आणि त्या परीक्षेत तू 100 नाही 200% पास झालास. याचं कारण भैरवीमध्ये मध्यमात तू जी ही सेवेची कास धरलीस आणि माझ्यावर विश्वास ठेवलास, या सेवेचं, या विश्वासाचा मोबदला मी नाही, भगवान महाविष्णू त्यांच्या पुढच्या अवतार कार्यामध्ये तुझं शिष्यत्व पत्करतील, तुझं शिष्यत्व पत्करतील आणि हे सगळं ऋण फेडतील. कुठल्या अवतारामध्ये? कृष्णं वंदे जगद्गुरुम. कृष्ण अवतारामध्ये भगवान गोपाल कृष्ण 12 वर्ष कोणाकडे राहिले? सांदीपनी ऋषींकडे राहिले. ते सांदीपनी ऋषी म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही, हाच असणारा संदीपक. एवढा मोठा अधिकार भगवान आणि सद्गुरु आपल्याला मिळवून देतात का? कास धरा विश्वास तयाचा, कास धरा विश्वास तयाचा, देणार नाही दगा गुरु हा, देणार नाही दगा. हरिला अनन्य शरण दिहा, हरिला अनन्य शरण दिहा, हरिला अनन्य शरण दिहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.